नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट पौष्टिक असे मक्याचे थालीपीठ. हे थालीपीठ एकदम खुसखुशीत होतात आणि टेस्टला तर एक नंबर लागतात हे. आणि लहान मुलं तर ना अगदी आवडीने खातील, इतके छान होतात हे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक बाउल घेतलेला आहे. आता मी इथे एका मक्याचे दाणे काढून ते मिक्सर म्हणून इथे फिरून घेतलेले आहेत. याच्यामध्ये पाणी वगैरे नाही वापरलेलं आहे, पण मक्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यासाठी आपल्याला पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे. त्यानंतर आलं, लसूण, मिरचीचा ठेचा मी बनवून घेतला आहे. ते बघा मस्त फ्रेश असा. ह्यानी ना या थालीपीठला एक छान अशी ना टेस्ट येते. असं ताजं ताजं बनवून असं ना ठेचूनच घ्यायचं, म्हणजे खाताना ना थोडंसं आपल्या दाताखाली आलं ना की मस्त लागतं एकदम. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा. इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तांदळाचं पीठ, 1-2 चमचे इतकं बेसन, त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद, त्यानंतर थोडंसं हिंग, त्यानंतर इथे मी घेतलेले आहे जिरेपूड. जिरेपूडच्या ऐवजी तुम्हाला जर अख्खं जिरं टाकायचं असेल ते टाकलं तरी चालणार आहे. त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे. थोडी हातावर क्रश करून आपल्या ह्याच्यामध्ये घालायची आहे. तुम्ही फ्रेश मेथी इथे वापरलीत ना तरी पण चालणार आहे, टेस्ट छान येते. त्यानंतर आपला घरगुती मसाला आणि त्यानंतर आपल्याला ज्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर हे सर्व आपलं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की मक्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. त्यासाठी ना आपण पहिलं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पहिले आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे बघा इथे आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा, पण थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे. आता आपण पाणी घालून हे छान असं मळून घेणार आहोत. पाणी घालताना एकदम नाही घालायचं आहे, आपल्याला थोडं थोडंसंच घालायचं आहे, नाहीतर मग एकदम पातळ होतील ते. त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळताना सुद्धा आपण एकदम जाड वगैरे नाही ठेवणार, थोडंसं पातळसरच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे बघा छान असं पीठ आपण इथे मळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि पुन्हा थोडंसं मळून घेणार. थोडंसं तेल घालून छान असं मळून घ्यायचं आहे. आता इथे आपलं थालीपीठचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे. आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी घेऊया. ते बघा इथे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. रुमाल सुद्धा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे रुमालला. त्यानंतर जसे छोटे मोठे हवेत तसं आपल्याला इथे पिठाचा गोळा करून घ्यायचं आहे आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पाणी लावून ना मस्त असं हा थापून घ्यायचा आपल्याला. छान असं इथे आपण थापून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1-2-3 आपल्याला छिद्र करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला जे आपण थालीपीठ भाजतो ते आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालता येईल. तवा गरम करत ठेवलेला आहे, आता आपण भाजून घेणार. हे बघा तवा आपला इथे गरम झालेला आहे. थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. पहिलं तेल, तूप तुम्हाला जे काय हवं ते तुम्ही टाकू शकता.
आता थालीपीठ आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं तव्यावर. पुन्हा आता तेल सोडून घेणार आहोत थोडंसं. मस्त ना खुसखुशीत खमंग होईपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे. तोवर आपण दुसरा थालीपीठ आता बनवून घेणार आहोत. एकदा झटपट होतात मस्त असे आणि नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे ही रेसिपी. एकदा नक्की करा, कारण की आता कसं आहे ना, मक्यांचा सीझन चालू आहे आणि मकीसुद्धा बाजारामध्ये भरपूर येत आहेत. तर बघा इथे आपली एक साईड झालेली आहे. तर दुसरी साईड सुद्धा आपल्याला छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची. मस्त झालेली एकदम. पुन्हा आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. आणि ही सुद्धा साईड आपल्याला छान अशी भाजून घ्यायची. ही साईड पण आपली झालेली आहे. आता पलटी मारून बघूया. बघा मस्त असं झालेलं आहे आपल्या इथे बनून. आता आपण हा काढून घेणार आहोत. छान असं झालेलं आहे. आता दुसरा थालीपीठ सुद्धा आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. मस्त झालंय. बघा आता आपण झालंय. आपण पलटी मारून घेऊया. झटपट होतात ते, जास्त वेळ नाही लागत. हा सुद्धा मस्त खरपूस भाजून घ्यायचा. दोन्ही साईड आपल्या छान अशा बघा भाजून झालेल्या आहेत. आता हा सुद्धा मी आता काढून घेते आणि अशा प्रकारे सर्व आता मी असेच बनवून घेणार आहे. तर बघा इथे मस्त असे आपले मक्याचे थालीपीठ तयार झाले. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतात आणि वरून मस्त क्रिस्प आलेला आहे आणि एक नंबर झाले ते. हे तुम्ही दह्यासोबत, लोणीसोबत किंवा हिरवी चटणी सॉस सोबत तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.